ओम नमो नारायणाय. आपण ऐकत आहोत श्रीपाद श्रीवल्लभांच्या कथा. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. आत्तापर्यंत आपण श्रीपादांनी भक्तांवर अनुग्रह करून त्यांना भोगाव्या लागणाऱ्या त्यांच्या दुष्ट कर्मबंधनातून थोड्याशाच त्रासाने सुटका करून त्यांचा कसा उद्धार केला याविषयी थोड्याफार कथा पाहिल्या. आज आपण शिवशर्मा आणि त्याची पत्नी अंबिका यांची कथा ऐकणार आहोत. ही अंबिका श्रीपादांच्या कृपेने महाराष्ट्रात कारंजनगरात पुढील नृसिंह सरस्वती अवतारात त्यांची आई झाली. कोणत्या पुण्यकर्माने तिला हे भाग्य लाभले हे आता आपण ऐकूया. श्रीपाद प्रभू भक्तांचे प्रथम कासवाच्या पिलाप्रमाणे रक्षण करतात. कासव पिलापासून कितीही दूर असले तरी त्याच्या केवळ विचार तरंगाने बाळाचे पोषण होते. नंतर थोडी उन्नती झाली की मांजराच्या पिलाप्रमाणे ते भक्तांचे पालन करतात. मांजर पिलाला आपल्या तोंडात धरून वारंवार एका घरातून दुसऱ्या घरात घेऊन जाऊन सुरक्षित स्थानी ठेवते. त्यानंतर भक्त माकडाचे पिलू होतो. अति प्रयत्नाने श्रीपाद रूपी आईला चिकटून राहतो आणि अधिक उन्नती झाली की आई मासोळीबरोबर स्वेच्छेने आनंदाने विहार करतो. त्याप्रमाणे भक्त बालमाशाप्रमाणे श्रीगुरूंसमवेत अखंड राहतो. कलियुगातला माणूस धन्य आहे, कारण केवळ स्मरणानेच त्याला दत्तप्रभूंचा अनुग्रह प्राप्त होतो. मानवाचे पतन होण्यास जेवढे मार्ग आहेत त्याहीपेक्षा अधिक मार्ग त्याला श्रीचरणांचा अनुग्रह प्राप्त होण्यासाठी उपलब्ध आहेत. साधकाचे पाप, कर्मदोष, विषय वासना, घातक संस्कार श्रीपादांच्या चैतन्यात विलीन होतात. आपल्या योगाग्नीने श्रीपाद ते जाळून टाकतात आणि श्रेयस्कर शुभस्पंदनांचा लाभ श्रीपाद आपल्या भक्तांना करून देतात. आणि नियतीच्या कर्मसिद्धांताला बाधा न आणता श्रीपाद आपल्या भक्तांना त्यातून मुक्ती देतात. सुखी आनंदी जीवनाचा प्रसाद देतात. मंत्र, तंत्र, यंत्र, जप, तप, होम, हवन या कशानेच जर गुण येत नसेल तर श्रीचरणांना सर्व भावे शरण जावे. ते चरण सर्व शक्ती संपन्न आहेत. कुरवपूर अत्यंत लहान गाव, तरी शिवशर्मा हा वेदपंडित सद्ब्राह्मण भार्या अंबिकेसह स्वामींची महती जाणून कुरवपुरातच राहत होता. तो कश्यप गोत्राचा यजुर्वेदीय ब्राह्मण होता. नदीपलीकडील गावात जाऊन ब्राह्मणोचित कर्मे करून तो धनार्जन करीत असे. तो फार मोठा विद्वान पंडित होता. शिवशर्मांना अनेक मुले झाली, पण दैवयोगाने त्यातले एकही मूल जगले नाही. कसा बसा एक मुलगा जगला, पण दुर्दैवाने तो जड आणि मंदबुद्धीचा निघाला. त्यामुळे हे दाम्पत्य अत्यंत दुःखी होते. शिवशर्मा श्रीपादांसमोर रोज वेदपठन करीत असे. असेच एक दिवस वेदपठन करून प्रभूंसमोर हात जोडून तो उभा राहिला. श्रीपादांनी त्याचे मन ओळखले आणि मंदहास्य करून म्हणाले, शिवशर्मा, सगळी चिंता सोडून जो माझे ध्यान करतो आणि मला सर्व भावे शरण येतो त्याचा मी दास असतो. बोल, तुझी काय इच्छा आहे? त्यावर शिवशर्मा म्हणाला, महाराज, माझा मुलगा माझ्यापेक्षाही मोठा पंडित, विद्वान, वक्ता व्हावा असे मला वाटते, परंतु तो मंदबुद्धी आहे. आपण सर्व सामर्थ्यवान आहात. या चराचरात घटाघटात भरून आहात. आपल्याला काहीच अशक्य नाही. आपण ह्या सृष्टीचे चालक पालक आहात. माझ्यावर एवढी कृपा करा आणि माझी इच्छा पूर्ण करा. त्यावर श्रीपाद म्हणाले, बाबा शिवशर्मा, कोणीही कितीही मोठा असला तरी प्रत्येकाला आपल्या पूर्वजन्माचे कर्मफळ हे भोगावेच लागते. सगळी सृष्टी या कर्मसिद्धांताच्या शासनानेच चालते. दानाचे फळ म्हणून मुलेबाळे होतात. दान सत्पात्री केले पाहिजे. एखाद्या पुण्यवान व्यक्तीला अन्न दिले तर अन्नदात्यास त्याच्या पुण्याचा काही भाग प्राप्त होतो.
दान करताना मी देतो हा अहंकार मात्र नसावा. पूर्वजन्मीच्या कर्मफळाने तुला हा मंदबुद्धी मुलगा झाला आहे. तुम्ही मला ज्ञानी पण अल्पायुष्यी संतान नको, तर मंदबुद्धी असले तरी पूर्णायुष्यी संतान मागितले होते. तेच तुम्हाला प्राप्त झाले आहे. आता त्याला जर पंडित करायचे असेल तर कर्मसूत्राला अनुसरून तुला देहत्याग करावा लागेल. त्यावर शिवशर्मा म्हणाला, प्रभू, माझा वृद्धावस्थेत प्रवेश झालाच आहे. मी जीवन त्यागण्यास आनंदाने तयार आहे. त्यावर श्रीपाद प्रभूंनी तथास्तु म्हणून त्याला आशीर्वाद दिला आणि असेही सांगितले की ही गोष्ट तुझ्या पत्नीला मात्र सांगू नकोस. मृत्यूनंतर सूक्ष्म शरीराने तू धिशीला म्हणजे सध्याच्या शिर्डी गावात निंबवृक्षाच्या पायथ्याशी भूगृहात थोडा वेळ तपश्चर्या करशील. त्यानंतर पुण्यभूमी महाराष्ट्रात तुझा जन्म होईल. लवकरच शिवशर्मा मरण पावला. अंबिका तिच्या मुलासह भिक्षा मागून जगत होती. शेजारपाजारचे लोक त्या मुलाला हसत, त्याची टिंगल करत, मूर्ख होऊन जगण्यापेक्षा आत्महत्या का करत नाहीस म्हणून उपहास करत. ते सर्व सहन न होऊन एक दिवस तो मुलगा आत्महत्या करण्यासाठी नदीकडे पळत सुटला. त्याच्या मागे त्याची आई पण पळत होती. पण पूर्वपुण्याईमुळे वाटेत त्यांना श्रीपादांनी अडवले आणि त्यांची समजूत काढून त्यांना आत्महत्येपासून परावृत्त केले. श्रीपादांनी आपल्या अपार करुणेने त्या मुलाकडे पाहिले. तत्क्षणी तो मूर्ख बालक महापंडित झाला. श्रीपादांनी अंबिकेला शनिप्रदोषाचे व्रत करायला सांगितले आणि उरलेले आयुष्य शिवाच्या आराधनेत घालवायला सांगितले. शनिप्रदोषाची पूजा म्हणजे शनिवारी येणाऱ्या त्रयोदशीला प्रदोषकाळी भगवान शंकरांची यथासांग षोडशोपचारे पूजा करून त्यांची स्तुतिस्तोत्रे गाऊन प्रार्थना करायची. या पूजेमुळे साधकाच्या सर्व प्रकारच्या अशुभ कर्मांचे, महापापांचे भस्म होते. शुद्ध, नूतन, तेजोमय अशी शुभ स्पंदने त्याला प्राप्त होतात. त्यामुळे त्याचे मन, बुद्धी, अहंकार, चित्त शुद्ध होते, शांत होते. त्याची आत्मशुद्धी होऊन एक प्रकारे त्याला नवीन जीवन प्राप्त होते. या पूजेमुळे शनिदेव शांत होतात. शनिवारी रात्री त्या जीवाची सर्व अशुभ कर्मे, दोषांची अधिष्ठात्री देवता महाकालीमध्ये विलीन होतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रविवारी सूर्योदयाच्या वेळी त्या साधकाला सूर्यमंडळातून महाशक्तीचा अनुग्रह होतो व त्याला सुखशांती प्राप्त होते. तसेच श्रीपादांनी अंबिकेला शनिप्रदोषाचे फळ म्हणून पुढील जन्मी माझ्यासारखा पुत्र तुझ्या पोटी जन्माला येईल असा वरही दिला. पण श्रीपादांसारखे दुसरे कोण असणार? श्रीपादांसारखे श्रीपादच. म्हणून तेच पुत्ररूपाने तिच्या पोटी जन्माला आले. तेच नृसिंह सरस्वती स्वामी महाराज. अशी ही अंबिका त्या परमात्म्याला तिने आपल्या भावापोटी पुन्हा पृथ्वीवर यायला भाग पाडले. चला तर मग श्रीपाद प्रभूंच्या दिव्य वचनांचे पालन करून आपणही आपली जीवननौका पहिल्या तीराला लावूया. श्रीपादराजं शरणं प्रपत्ते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हरि ओम तत्सत.